अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक कृती विभाग नाशिक व धुळे जिल्हा पोलीस दल यांची गांजा अंमली पदार्थ लागवड करणाऱ्या इस्मान विरुद्ध संयुक्त कारवाई दिनांक 26/11/2025 रोजी माननीय श्री गुलाबराव पाटील पोलीस उपाधीक्षक सो अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जामण्यापाणी गावात वन जमिनीवर मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या गांजाच्या झाडांची अवैधरित्या लागवड करण्यात आली आहे। त्यावरून अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स नाशिक कृती विभाग नाशिक व धुळे जिल्हा पोलिसांनी छापा कारवाई केली असता तेथे कालूसिंग गोंडा पावरा वय 35 वर्ष राहणार धावडा तालुका वराला जिल्हा बडवानी मध्य प्रदेश, कृष्णा तारासिंग पावरा वय 25 वर्ष गाव सातपानी पोस्ट महादेव तालुका शिरपूर जिल्हा धुळे, हरबा कुंवरसिंग पावरा वय 27 वर्ष राहणार गाव तायकपानी तालुका वराला जिल्हा बडवानी मध्य प्रदेश, गोंडा नाना पावरा वय 55 राहणार धावडा तालुका वराला जिल्हा बडवानी मध्य प्रदेश, गुलाब हान्या पावरा वय 55 वर्ष गाव जामण्यापाडा पोस्ट सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे, कांतीलाल गुलाब पावरा वय 26 वर्ष गाव जामण्यापाडा पोस्ट सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे, रमेश गुलाब पावरा वय 21 वर्ष गाव जामण्यापाडा पोस्ट सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे असं वन जमिनीवर सामूहिकरित्या गांजा झाडांची अवैधरित्या लागवड करून देखभाल व रखवाली करताना मिळून आले। त्यानंतर सदर ठिकाणी कायदेशीर पंचनामा करून गांजाची काही झाडे कापून व उपटून त्याचे प्रत्येकी 50 किलोग्रॅम वजनाचे 21 गट्टे बांधून एकूण 1050 किलोग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरचे ठिकाण हे अतिदुर्गम वन परिसरात असल्याने सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अपरात्र झाल्याने कारवाई थांबवण्यात आली होती। आज दिनांक 27/11/2025 रोजी पंचनामा कारवाई पुन्हा सुरू करून प्रत्येकी 50 किलोग्रॅम वजनाचे 20 गट्टे बांधून 1000 किलोग्रॅम वजनाची गांजा झाडे जप्त करण्यात आली। त्याप्रमाणे 2 दिवसात एकूण 1,02,50,000 रुपये किमतीचा 2050 किलोग्रॅम वजनाचा गांजा सदर कारवाईत जप्त करण्यात आला आहे। याबाबत शिरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 294/2025 NDPS अधिनियम 1985 चे कलम 8B क 20 क 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यात 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत व्यवहारे नेमणूक अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स कृती नाशिक हे करीत असून आरोपींना माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने दिनांक 30/11/2025 रोजी पावेतो 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केला आहे। सदरची कामगिरी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स तर्फे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत, पोलीस उपमहानिरीक्षक श्री प्रवीण पाटील, पोलीस अधीक्षक श्री मकानदार, अप्पर पोलीस अधीक्षक श्री गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक गुलाबराव पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत व्यवहारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माधवानंद धोत्रे, पोलीस सब इन्स्पेक्टर संजय आदलिंग, पोलीस हेड कॉन्स्टेबल 525 गणेश धामले, पोलीस कॉन्स्टेबल 616 राधेश्याम जंगलू पवार, पोलीस कॉन्स्टेबल 2552 प्रशांत सतीश देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल 2466 वैभव रामदास पांढरे, पोलीस कॉन्स्टेबल 770 भास्कर पांडू चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल 1425 दिनेश अशोक शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1100 चेतन चंद्रकांत चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल 797 स्वप्नील प्रल्हाद वारडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल 8153 किशोर बाळासाहेब बर्गे, पोलीस हेड कॉन्स्टेबल 404 अर्जन वसंतराव बंद्रे, असई अनिल मुरलीधर पास्ते, पोलीस हेड कॉन्स्टेबल 947 गणेश नंदकुमार मिसाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल 2273 कालीचरण बिऱ्हाडे यांनी केली असून धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस सब इन्स्पेक्टर सुनील वसावे, पोलीस हेड कॉन्स्टेबल 84 संतोष पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1275 सागर ठाकूर, पोलीस हेड कॉन्स्टेबल 578 चत्तर सिंग खसावद, पोलीस हेड कॉन्स्टेबल 745 संदीप ठाकरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल 11 राजू ढिसले, पोलीस हेड कॉन्स्टेबल 514 अल्ताफ मिर्झा, पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरधर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल 161 प्रकाश भिल,
पोलीस कॉन्स्टेबल 922 धिवरे, पोलीस कॉन्स्टेबल 1454 संजय भोई, पोलीस कॉन्स्टेबल 1727, पोलीस कॉन्स्टेबल 1677 योगेश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल 1562 स्वप्नील बांगर, पोलीस कॉन्स्टेबल 1676 भूषण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल 1464 कृष्णा पावरा, पोलीस कॉन्स्टेबल 17 इसरार फारुकी यांनी केली आहे.